महिलांसाठी मोफत केएमटी प्रवास, महिलांची आरोग्य तपासणी, महिलांसाठी स्वच्छतागृह, खड्डेमुक्त रस्ते, आरोग्यदायी कोल्हापूर, वाहतूक व्यवस्थेसह सिस्टर सिटी, जेन झीच्या वॉर्ड कमिटीसारख्या वेगळ्या संकल्पना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जाताना कोल्हापूरकरांना विश्वासात घेऊन पक्षाचा जाहीरनामा तयार करण्याची संकल्पना मांडली. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं या टॅगलाईनसह जनतेला मतदारांना विश्वासात घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेत शहर विकासाची दिशा जाहीरनाम्यातून निश्चित करण्याच्या या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाला. कोल्हापूरकरांच्या मनातला हा जाहीरनामा कसा असणार याबद्दल कोल्हापूरकरांना उत्सुकता होती. आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई चरणी जाहीरनामा अर्पण करून भवानी मंडपात खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांच्यासह काँग्रेसचे माजी महापौर, पदाधिकारी आणि उमेदवार यांच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. जाहीरनामा प्रकाशित केल्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या रहिवाशांसह तसंच देशविदेशातील 12,500 कोल्हापूरकरांच्या सूचनांचा विचार करून काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यात आल्याचं सांगितलं. करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणींच्या 350व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या राज्यकारभारापासून प्रेरणा घेत महापालिकेचा कारभार करू अशी ग्वाही देत काँग्रेस पक्षाच्या महिलांसाठीच्या जाहीरनाम्यातील तरतुदींची माहिती दिली. 12,500 लोकांनी आम्हाला व्हॉट्सॲपद्वारे सूचना पाठवल्या आणि त्या सूचना एकत्रित करून मी सकाळी अनेक लोकांना भेटत होतो. त्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या सूचना एकत्रित करण्याचं काम आम्ही प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलं आणि त्या सूचना सगळ्या एकत्र करून आम्ही हा जाहीरनामा केलेला आहे. माझं कोल्हापूरमधल्या सर्व नागरिकांना किंवा पत्रकारांना सांगायचं आहे की अगदी भारताच्या बाहेर कोल्हापुरातनं असणारे त्यांनी सूचना पाठवल्या. कुरेशिया येथे वास्तव्य असणारे निखिल देसाई यांनी सूचना पाठवली. अमेरिकेत लास वेगासमध्ये अनुज जमदग्नी म्हणून आहेत आर्ट क्षेत्रामध्ये, त्यांनी परफॉर्मिंग आर्ट सेंटर कोल्हापूरमध्ये व्हावं अशा पद्धतीची सूचना पाठवली. ओंकार माझगावकर यांनी रस्त्याच्या संदर्भातल्या सूचना त्या ठिकाणी पाठवल्या. हे 3 नावं आम्ही वाचून दाखवतो. अनेक लोकांनी या संदर्भात जगभरातून देशभरातून आम्हाला सूचना दिलेल्या आहेत. छत्रपती महाराणी ताराराणींना अभिप्रेत असणारं काम आम्हाला करायचं आहे आणि म्हणून महिलांच्या बाबतीत आम्ही सगळ्यात मोठा निर्णय या कोल्हापूर शहरामध्ये घेतोय की आज KMTमध्ये दररोज 45,000 प्रवासी प्रवास करतात, त्यामध्ये 60% महिला असतात. तर ही KMTची सेवा कोल्हापूर शहरामध्ये महिलांसाठी 100% मोफत करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतला. जी माझी भगिनी या कोल्हापूरच्या KMTमध्ये बसेल त्या भगिनीला 100% तिकीट काढावं लागणार नाही, तिला मोफत प्रवासाची व्यवस्था केली जाईल. सध्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रवास करतात, त्यांना 50% सवलत आहे, ती आम्ही 100% सवलत KMTच्या माध्यमातून त्या ठिकाणी देणार आहोत. त्याचबरोबर महिलांसाठी स्वतंत्र पिंक बसेस ही संकल्पना आम्ही राबवणार आहोत, जी स्वतंत्रपणे फक्त महिलांसाठी या KMTमध्ये धावतील. समजा एका रूटवर 4 बसेस येत असतील तर त्यातली एक बस पिंक बस असेल, ज्यामध्ये फक्त महिलांना बसण्याची मुभा त्या ठिकाणी असणार. दुसरा एक महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतोय की कोल्हापूरमध्ये 2,60,000 महिला कोल्हापूर शहरामध्ये पुढच्या एक वर्षाच्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानं दर महिन्याला 20-25 हजार महिलांना या 2,60,000 महिलांची संपूर्ण आरोग्य तपासणी मोफतपणे करून देण्याचा आम्ही निर्णय घेतो. कोल्हापूर शहरातील रस्ते ही प्रमुख समस्या असून काँग्रेसच्या वतीनं शहरातील रस्त्यांच्या बांधणीमध्ये भारतीय रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार केला जाणार असल्याचं सांगितलं. भारतीय रस्ते काँग्रेस आम्हाला ही सूचना लोकांच्याकडून आलेली आहे. IRC या नामांकनाप्रमाणे रस्ते या ठिकाणी केले जातील. त्यामध्ये भक्कम जल निकासी रचना म्हणजे रस्त्यांना योग्य उतार असला पाहिजे आणि पाण्याचा निचरा झाला पाहिजे. प्रीमिएबल पेवमेंट छिद्रयुक्त डांबर ही संकल्पना, जेणेकरून पाणी आत जमिनीमध्ये झिरपलं पाहिजे,
ह्या काही नव्या संकल्पना आहेत. नाले गटर इथं स्मार्ट सेन्सर्स बसवून ते तुंबले किंवा त्याचा काही प्रॉब्लेम आला तर ताबडतोब त्याचा आपल्याला मेसेज येईल. अर्बन स्ट्रीट गाईडलाईन्स या आम्ही या ठिकाणी करू. डिग वन्स अशा पद्धतीची संकल्पना असेल. रस्ता एकदाच उकरला जाईल, नो डिगिंग हा एक संकल्पना म्हणून तो रस्ता परत उकरला जाणार नाही या पद्धतीचा नियम त्या ठिकाणी केला जाईल. स्वच्छतागृहाचा अभाव ही समस्या सोडवण्याला आणि खास करून महिलांसाठीच्या कायमस्वरूपी आणि फिरत्या स्वच्छतागृहांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सार्वजनिक शौचालय हे पहिल्या 6 महिन्यामध्ये महिलांची सार्वजनिक शौचालय टाईमलाईनच ठरवणार आहे. आम्ही घोषणा नाही आमचा, तर टाईमलाईन आहे. पहिल्या 6 महिन्यात या स्वच्छतागृह या ठिकाणी करू. त्याचबरोबर फिरते स्वच्छतागृह, जिथं स्वच्छतागृह करणं शक्य नाही तिथं लहान टेम्पो ट्रॅव्हलर त्यामध्ये 2-2 शौचालय करून त्या उभा करणं जागोजागी पार्किंगच्या ठिकाणी. आता बिंदू चौकात पार्किंग आहे, दसरा चौकात गाड्या पार्किंग होतात, 100 फुटी रस्त्यावर तिकडं बसेसचं पार्किंग त्या ठिकाणी ताराई पार्कमध्ये होतं. तिथं अशा बसेस, अशा एक 5 ते 10 बसेस आम्ही तयार करणार आहोत लहान, ज्या पिंक बसेस म्हणून उभ्या राहतील. तिथं महिलांसाठी सगळी फक्त महिलांसाठी व्यवस्था असेल. कोल्हापूर शहरातील पार्किंग आणि वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी मल्टीलेवल कार पार्किंगसह विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. वाहतूक हा एक मोठा विषय आहे आणि कोल्हापूर महापालिकेतल्या जागा आहेत. माझ्याकडे ती जागेंची माहिती आहे, आरक्षित जागा आहेत. या सगळ्या जागांवरती 7,000 गाड्यांचं मल्टीलेवल पार्किंग आम्ही 3 वर्षामध्ये या ठिकाणी करू. 3 वर्ष लागतील मला, कारण की मी आत्ता बोलतोय म्हणजे ताबडतोब त्या सगळ्या DPR आमचा तयार आहे. ऑलरेडी महापालिकेने DPR तयार केलेला आहे. 7,000 गाड्या या मल्टीलेवल पार्किंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार्किंग होईल, यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. मग सिग्नलचा विषय, कोल्हापूर कनेक्ट ॲप करून कुठं पार्किंग शिल्लक आहे, तुम्ही जर तावडे हॉटेल जर आला तर त्या माणसाला कळेल की मी गाडी कोल्हापूर शहरामध्ये कुठं पार्क करायची. जसं संत शेगाव महाराज ट्रस्टला तुम्ही गेला, आत आल्या आल्या तुम्हाला कळतं की कुठल्या ठिकाणी मला पार्किंग अवेलेबल आहे. तसं आम्ही एक ॲप तयार करू, लोकांनी तो ॲपवर बघावं कोल्हापूर कनेक्ट म्हणून, आणि त्याच्यावर शहरामध्ये मला गाडी लावायला पार्किंग, मग तिथं तो पार्किंग करेल, तिथनं रिक्षा घेईल आणि महालक्ष्मी मंदिरला जाईल किंवा जिथं जायचं आहे तिथं तो जाईल. म्हणजे हा पार्किंगचा एक इनोव्हेटिव्ह संकल्पना आम्ही कोल्हापूरमध्ये या ठिकाणी मानणार. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सेंटर उभारणार. तरुणांना रोजगार देणाऱ्या IT स्टार्टअपसाठी प्रॉपर्टी टॅक्समध्ये सवलत देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सेंटर हे महापालिकेच्या वतीनं उभारलं जाईल. अभ्यासिका असेल तिथं UPSC MPSCसाठी ट्रेनिंगची व्यवस्था जाईल. IT आणि स्टार्टअप याला इकोसिस्टीम तयार करणं. IT साठी महाराष्ट्र शासनानं धोरण काढलेलं आहे, परंतु 2 टायर सिटीजना म्हणावी तशी सवलत नाही. त्याचा पाठपुरावा महाराष्ट्र शासनाकडे आम्ही करणार आहोत. परंतु आम्हाला प्रॉपर्टी टॅक्समध्ये ITचं उभारली इमारत आणि फक्त IT करत असेल तर त्याला प्रॉपर्टी टॅक्समध्ये आम्ही सवलत देणार आहोत. 500 मुलांना जर रोजगार तिथे मिळत असतील, 100 मुलांना जर रोजगार मिळत असेल तर त्याला सवलत देण्याची भूमिका आमची असेल. या जाहीरनाम्यात जेनझीचा सुद्धा प्राधान्यानं विचार केला जाणार आहे. टेक्नोसॅव्ही जेनझींचं शहर विकासात योगदान घेण्यासाठी काँग्रेसनं 18 ते 25 वर्ष वयोगटातील मुलामुलींच्या सहभागातून वॉर्ड कमिटी तयार करण्याची अभिनव संकल्पना मांडली आहे. जेनझी 18 ते 25 या वयोगटातल्या मुलामुलींची वॉर्ड वाईज कमिटी या ठिकाणी आम्ही करणार आहोत. जनरल बॉडीमध्ये ठराव करून आम्ही ती करणार आहोत. 18 ते 25 या वयोगटातली मुलं आणि मुली त्या वॉर्डाच्या वॉर्ड समितीमध्ये त्या ठिकाणी असतील आणि ते भविष्य असणार आहे आमच्या या शहराचं. त्या 18 ते 25 वयोगटातल्या मुलामुलींचा सल्ला नव्या गोष्टींसाठी, नव्या संकल्पनांसाठी प्रत्येक वॉर्डामध्ये, महापालिका स्तरावर तर आम्ही करूच, परंतु प्रत्येक वॉर्डामध्ये त्यांचा सहभाग असेल नव्या मुलांचा, जे आमच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करतील, सल्ला देतील. याचबरोबर जे जगात ते कोल्हापुरात या उक्तीनुसार अन्य देशातील प्रगत शहरातील विकासात्मक गोष्टी कोल्हापुरात राबवण्यासाठी सिस्टर सिटी ही संकल्पना काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मांडण्यात आली आहे. महापालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त, टक्केवारीमुक्त करण्याचं अभिवचन देणाऱ्या या जाहीरनाम्यात कोल्हापूर शहर झोपडपट्टी मुक्त करण्याचीही हमी देण्यात आली आहे.
काही राज्यातल्या आणि देशातल्या महापालिकांनी सिस्टर सिटी या नावानं संकल्पना मांडलेली आहे. त्यामध्ये पैशाची देवाणघेवाण काय नाही, परंतु जर्मनीमधल्या एखाद्या शहराबरोबर, फिनलँडमधल्या एका शहराबद्दल, अमेरिकेतल्या एका शहराबद्दल, ज्या शहरामध्ये कोल्हापुरातली माणसं आहेत आणि तशी माझी चर्चा झालेली आहे. माझी त्या लोकांची एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग 6 महिन्यापूर्वी झालेली आहे आणि ही निवडणूक झाल्यानंतर मी त्यांना सांगितले तो मुद्दा आमच्याकडे घेतो. यामध्ये एक टॅक्टिकल टायअप आम्ही 5 वर्षाचा करणार आहोत. बेस्ट प्रॅक्टिसेस इन फिनलँड एज्युकेशनसाठी चांगला, त्यांचे बेस्ट प्रॅक्टिसेस आम्हाला ते देतील आणि आम्हाला मार्गदर्शक. यात एकही रुपया कुठला महापालिकेचा नाही. तिथं कोल्हापुरातल्या असणाऱ्या लोकांची इच्छा आहे की इथले बेस्ट प्रॅक्टिसेस आम्ही कोल्हापूर शहराला देऊ इच्छितो. मग ट्रॅफिकच्या बाबतीत असेल किंवा इतर नियोजनाच्या बाबतीत असेल, ह्याच्या 2 बैठका साधारणपणे माझ्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर ऑलरेडी झालेल्या आहेत आणि म्हणून ही संकल्पना MOU ऑस्टिन, कोलंबस किंवा सेंट फ्रान्सिस्को, पुण्यानं ऑस्टिन आणि कोलंबस बरोबर करार केला आहे, बेंगलोरनं सेंट फ्रान्सिस्को बरोबर तसा MOU या ठिकाणी केलेला आहे, तो आम्ही करणार आहोत. झोपडपट्टी हा आमच्या प्रायोरिटीवर या शहरामधला विषय असणार आहे. पंतप्रधान आवास योजना असू दे किंवा वेगवेगळ्या रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून असू दे, आत्ता 200 स्क्वेअर फुटावर 300 स्क्वेअर फुटमध्ये राहणाऱ्या माणसाला चांगलं घर देणे, शौचालयाची उपलब्धता या ठिकाणी करून देणे, तिथं पब्लिक ओपन स्पेस त्या झोपडपट्टीमध्ये असला पाहिजे. आमचा प्रयत्न असणार आहे की 70च्या वर झोपडपट्ट्या कोल्हापूर शहरामध्ये आहेत. झोपडपट्टी हा शब्द पुसून गेला पाहिजे कोल्हापूरमधला, हा आमची प्रामाणिक इच्छा उद्याच्या भविष्य काळात असणार. तृतीयपंथीयांचं सक्षमीकरण, महापालिकेच्या कारभारात ई-गव्हर्नर्स यांचाही विचार या जाहीरनाम्यात करण्यात आलाय. जाहीरनाम्यातील या प्रमुख संकल्पनांचा उल्लेख करत आमदार सतेज पाटील यांनी या गोष्टी साकार करण्यासाठी निधीचं नियोजनसुद्धा योग्य पद्धतीनं करणार असल्याचं सांगितलं. महापालिकेचं बजेट 1200-1300 कोटीचं बजेट त्या ठिकाणी आम्ही त्याच्याबद्दल देखील ज्यावेळी आम्ही ही योजना आणणार म्हणतो त्यावेळी त्याचं नियोजनही करतो. म्युन्सिपल बॉन्ड्स ही एक संकल्पना आता राज्यामध्ये आलेली आहे. पुणे, नागपूर, नाशिक, अमरावतीनं म्युन्सिपल बॉन्ड्स उभा करून बाजारातून पैसे डेव्हलपमेंटसाठी घेतलेले आहेत. तो आमच्याकडे पर्याय आहे. आर्थिक शिस्त, आज आर्थिक शिस्तमुळं आमचं जवळजवळ 10 ते 15% पैसे वाया जात आहेत अशी आमची आकडेवारी आलेली आहे. त्यात काही कॅगचे देखील रिपोर्ट त्यामध्ये आलेले आहेत, त्याचाही अभ्यास आम्ही केलेला आहे. GST ग्रांट ही आम्हाला वाढवून त्या ठिकाणी मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्यातून 30-40 कोटी रुपये या ठिकाणी होईल. प्रॉपर्टी टॅक्स आम्ही वाढवणार नाही, परंतु अजून 10% प्रॉपर्ट्या अशा आहेत कोल्हापूरमध्ये ज्यांना प्रॉपर्टी टॅक्स लागलेलाच नाही. 10% आहेत अजून. त्या प्रॉपर्टी टॅक्सच्या परव्ह्यूमध्ये आणणं हा आमचा विषय असणार आहे. 15 वित्त आयोगाचे पैसे जसे येतात तसा 4था वित्त आयोग राज्य शासनाचा आता आलेला आहे आणि आम्ही ULBजना, राज्यातल्या ज्या ULBs आहेत महापालिका, नगरपालिकाला, यातून 4थ्या वित्त आयोगातून पैसे मिळावेत या पद्धतीचं काम त्या ठिकाणी चालू आहे. हे राज्यातल्या सगळ्यांनाच या ठिकाणी मिळणार. आणि TDR जो आहे त्या TDRचा योग्य उपयोग अजून झालेला नाही. अनेक फाईल प्रलंबित आहेत TDRच्या. त्यामध्ये काही अटी आहेत की रस्ता पूर्ण पाहिजे मग तिथला TDR आम्ही तुम्हाला देऊ. त्या TDRमधून किमान 50 कोटी रुपये वर्षाला महापालिकेला उत्पन्न मिळेल. त्यामुळे आम्ही ज्यावेळी बोलतो सवलती देणार त्यावेळी महापालिकेचा आर्थिक बोजारा कुठं उडणार नाही याची जबाबदारी घेणार. रेल्वे ट्रॅकमुळं विभागलेल्या कोल्हापूरला जोडण्यासाठी दाभोळकर कॉर्नर ते राजारामपुरी भुयारी मार्ग हा पूर्वीच आपण मांडलेला प्रस्ताव साकारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. दाभोळकर कॉर्नरपासून राजारामपुरीपर्यंत एक अंडरपास करावा, कारण की फ्लायओव्हर कॉर्नरला तेवढा स्लोप मिळत नाही, फार स्लोप त्याचा होतो, मेंटेन होऊ शकत नाही. कारण दाभोळकर कॉर्नर हाईटवर आहे, राजारामपुरी खाली स्लोपवर आहे, म्हणजे लॉ कॉलेजचा. तिथपर्यंत आम्ही त्याचा सर्वे केला होता. तिथं फ्लायओव्हर करणं फिजिबल नाही आहे, कारण की तेवढा मेंटेन स्लोप करणं फार रिस्की आहे. तर अंडरपास तिथं होऊ शकतो.